वा माशी केलं की नाही नाही लेग पीस आहे. काय याच लेग पीस असतं काय? हा एक टांगी मुर्गी. एक टांगे मुर्गी साडू मला पण एक टांगे मुर्गी. मुलगी. मी काय म्हणतो ऐक ना, हा आज कोंबडा नको, आज कोंबडी खायची बघ. हा चालतंय हा. सांगते हा. सांगते सांगते. सासूबाईला सांग मस्त बनवायला. हो ओ ऐका ना थांबा ना फोन आलाय मला. कोणाला? हा दादांचा फोन आलाय थांबा. इकडे ना दादांचा फोन आलाय. मग आता घरीच येणार होतं कशाला बघत. काय चाललंय यांचं? अगं दादाचा फोन नाही आला पण आता फोन लावून विचारायला लागलं ना कुठे काय आहे. हे दोघं आपले नवरे सोकलेत ना मटण खायला आहे का नाही. बरोबर आहे. हे आपल्याला दिले नेमकं एकाच गावात. एका गावात असल्यामुळे ना माझा नवरा निघला का तुझा नवरा निघतो, तुझा नवरा निघला का माझा नवरा निघतो. त्याच्यामुळे लय घोटाळा झालेला आहे. आता दादांना फोन लावून विचारते दादा कोणत्या घरी काय आहे कसं. नाहीतर मग कुठानाच आहे. लाव ना मग फोन. हा त्यांच्या समोर जावं लागेल दाटूनच आपल्याला. बरोबर आहे. हॅलो हा दादा कुठे आहेत तुम्ही? हा का काही नाही आम्ही येत होतो. जावई पण आले तुमचे. दोघं बी आलो म्हणा. हा आम्ही दोघी पण आलत. ते काय म्हणत होते की कोंबडे खाऊन खाऊन कंटाळा आलाय तर मग आता कोंबड्या खायच्यात. आपल्या इथं कोंबड्या आहेत ना? कोंबडी खायची. हा 3 कोंबड्या आणि 2 कोंबडे आहेत ना. हा कोंबडे नको म्हणतात है ना. कोंबडा नको कोंबडी खायची. कोंबडी खायची म्हणतात कोंबडी. बर तुम्ही कुठे आहेत मग? खाल्ल्या माळ्यात आहे वय. आता आम्ही तर वरल्या माळ्यात आलोय. बरं बरं मग खुरुड्यातले कोंबड्या धरते मी आणि करते मग मटण. तुम्ही या संध्याकाळी मग है ना. हा चालेल का? हा मी स्वयंपाक करते. हा हा चावी बी मला माहिती आहे घराची कुठे ठेवलेली ते. हा हा नाही आई ठेवत असती ना चावी त्याच्यामुळे मला माहिती कुठे ठेवत असते आई चावी. हा चालतंय मग तुम्ही या संध्याकाळी निवांत. हा ठेवू का दादा? नेमकं आम्हाला काय तिकडे मला जायचं अहो. होतं. आता आपण जायचं अगोदर धरून बिरून कापून खाण खून करून मस्त नसतं ऐका टाकायचं. ना मला येते सगळं करता. मला दादांनी सगळं शिकून ठेवलेलं आहे. माहिती आहे का तुला येते सगळं. बरं चल मग बस मग कशाला उशीर मस्त. करा. तुम्ही काय म्हणते मस्त आराम करा. हा. आणि आम्ही दोघे स्वयंपाक करतो. मला सगळं येतंय करता. मला खाण चपाती खूण करता. सगळं सगळं. मी चपाती करते. हा मी- कोंबडा नाही कापायचा. नाही कोंबडीच कापते ना. दादा काय म्हणले 3 कोंबडे आहेत आणि 2 कोंबडे मग त्यातल्या 2 कोंबड्या धरते आणि कापते. बरं चालते बस लवकर. हा साडू मज्जा येईन आज. हा मग पोट भरा आता काय. चला. बसली ना. हा चला. चला चला मस्त आज दाबून खाऊ. हा थांब मला बघू दे कसं झालंय. हा मस्त केलंय. आता काय कर एक साईडला ठेवून पीठ टाक त्याच्यात. झालाय स्वयंपाक आता. यांना आल्यावर जेवायला दिलं ना टेन्शन गेलं म्हणायचं. शिजत आहे मस्त. वास काय भारी सुटलाय. वा 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 आता लय भूक लागली गाड्या. भूक लागली? चल वाढ लगेच लगेच वाढ. अवदा म्हणा इकडं पिवळं केलंय आणि इकडं रशाचं केलंय जरा उसक. दमा काय बनवलंय? तुला सांगतो बार गेट पर्यंत वास सुटला. हा ना. म्हणला आज तू एक लेग पीस खान मी एक लेग पीस असं नुसतं ओढू ना नुसतं माझी जिनात खायला. तुम्हाला माहिती आहे ना तुमची बायको सुकराने. बरं ती जाऊ द्या. तुम्ही इतक्या गेल तिकडं. आता म्हणलं तर सोपयाला थोडं टाइम आहे मग वय साडू थोडी घेऊन आलो म्हणजे हा का. जेवायला म्हणजे अहो, म्हणून इज्जत घालता. काय झालं. काय झालं काय झालं. अरे मामा मामी इथं नाही म्हणून जेवल्यावर उतरून जाईल माझी नको टेन्शन घेऊ. हा मी चपात्या करते. अजून तू पिठच चालू मारायचं. कुठे चपाती ते कुठे काय. अहो, तुमचं काय ज्ञान गेलं का. 2 कोंबड्या शिजवल्यात 2. याच्यात अर्धी आणि याच्यात अर्धी आहे. हा, बघू का बघू. नाही शिजल्याशिवाय नसते बघायची. हा, वास निघून जाईल ना त्याचा. हा बरोबर वास नाही म्हणतो वास नाही. अजून किती वेळ थांबू लागेल का जाऊन येऊन परत एकदा. नाही नका जाऊ. आता 4 चपात्या लाटल्या की तुम्हाला जेवायला बोलली ती. चार तर भाई चार तर मग बायकोलाच नाही पुरायच्या कसं करायचं. अहो तुम्हाला आधी गिळायला घालते आणि मग आम्ही जेवतो. माझी बायको बघा सुकली. बर मी काय म्हणतो मग आराम करू का सांग? नाही आरामच करा तुम्ही. फक्त 10 मिनिटं राहिल्यात. चला साडू चला आपण आराम करू. आराम करायचा का
मी काय म्हणतो हा लवकर रान बर का लय भूक लागली लेग पीस घेऊन ये लेग पीस हा मोठं मोठं लेग पीस आणते चला कोंबड्याला मोठ्या मोठ्याला पडल्यात आज यांना लेग पीसच चारते चांगलं लेग पीस चारते असा तसा नाही चारत एक सोडून 2 2 3 3 चारते लेग पीस हाय ग कुठे गेले ते माणसं ओ झालं वाटतं कुठे ओ पाय नका पडू पाय काय झालं पडायचं मला वाटलं का सासूबाई बिसूबाई समजून पाय पडायले काय नाही नाही आणि हे कुठून आणलंय ये बाई तुला तिथं आलो तुला टाइम होतो स्वयंपाक व्हायला हं. मग साडूला म्हटलं थोडा टाइम आहे तर चला थोडी घेऊन येऊ. अजून डोळे बिंगून आणि येऊ तिथं गेलो आड्यावर आड्यावाल्यानं आमचं केला सत्कार त्यांना पाहुणं नेहमी येत जा म्हणून सत्कार केला दिवसातून 10 वाट बसायला बघितलं का याला नाही आवडत ना मी थोरला आहे ना त्यांच्याकडे शिल्लक आहे. आधीच दिली मग त्या आड्यावाल्याची टोप याला काढून टाकली परत नाही घ्या जेवण करून घ्या दे तुम्हाला मटण खायचंय ना हा मग वास तर मस्त सुटलाय हा अरे वा 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 साडू पोट भर जेवायचं तुम्ही पण लाजायचं नाही आपलं सासरवाडी आपली जी हा वाढू का माय बायको कसं भक्कम आहे भक्कम अशी मजबूत आहे मजबूत माझ्यावाली झाली का? दाखवू? काय झालं? नको दाखवू तू आता फक्त लेग पीस दाखव म्हणजे कसं साप साप खा मस्त मस्त परत हे बघा एक सोडून 2 3 2 3 लेट पीस देणार तुम्हाला मी. वा हा 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 वा 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 मस्त एक नंबर जरा जास्त झाली का आपल्याला मला तेच वाटलं. हे वांग्यासारखं काहीतरी दिसतंय का ए, माशी केलं का हे? नाही नाही ब्लेड पीस आहे काय याच लेग पीस असतं काय हा एक टांगी मुर्गी एक टांगे मुर्गी साडू मला पण एक टांगी मुलगी मुलगी त्याला जरा जास्त झाली पण हे ठरलं काय होतं आपलं काय ठरलं तू वांगे खायला मग सासवडे जाणलं काय अहो तुम्हाला चढली काय चढली एवढं बी नाही पिवलं मला कळतं सगळं ए हे काय बनवलं तू ती नाही मी बनवलं मी ताईने बनवलं ते कुठे काय मामा मामी कुठे इथं बोलव पहिले ती खाल्ल्या रानात येत मग मी हे खाऊ का मग काय फसवलं मी पण आ जगात जाऊन कुणाला पण विचारा ही एक टांगी कोंबडी आहे कोंबडी एक टांगे मुर्गी म्हणते काय हा तुम्ही मला काय म्हणले होते शब्दाला जागायचं बरं बरं ना तुम्ही काय म्हणले कोंबडी खायची खातो ना केली का नाही साडू आता कसं आहे माहिती का हे दोघींना आपल्याला लय भारी भरल्यात आता कसं आहे जेवतं ताटून उठावून असतं जे आहे ते खाऊन घेऊ आणि खाल्ल्यावर सांगतो मग काय देऊ चपाती वाढू दे वाढतो आता तू मी काय म्हणतो एक मला खायची इच्छा नाही व्हायना. खायची इच्छा आहे ना मग नाही जास्त घरी. झाली सडू वकोस तर पेलेत तुम्ही आता खा म्हणजे उतरण यांना इथं सोडून जाऊ आपण. ते खाल्ल्यानंतर मी काय म्हणतो हा आता बोलूनच टाकतो मी आता तू साडू भाऊ बोलला म्हणून मी आता बोलतो ए. ऐक काय तुम्ही लय हुशार झाले ना हा. एक टांगी मुर्गी आम्हाला खाऊ घालून राहिलेत ना तुम्ही खातो आम्ही हा ना मग नाही म्हणत नाही खातो पण तुम्ही इथंच राहायचं काय इथंच राहायचं तुम्ही कशाला आमची मजा घेता काय तुम्ही म्हणजे जेवण ते नाही नाही करतो ना आम्ही जेवण हो तुम्हाला नेतो शब्दाला जागायचा मी तुम्हाला लेट सांगितलेलं आहे पहिल्यापासून कशी झाली कशी झाली माझी चांगली झाली तुम्हाला वाचले आवडला का? मग कोंबडी खायची होती कोंबडीचे ना कोंबडी समजून लेट पीस चावून खा तुम्ही टेन्शन घेऊ नका जाऊन का अजून एक देऊ का कशी भाजी माझे जेवण होते मग मस्त आहे ना मग सांगतो अजून एक देऊ का राहू दे आता तुम्ही पे घ्या वाढून आणि बसा जेवायला आणि इथंच का काय आमचं माय सांगा यायचं नाही अजिबात तू. इथंच खा काय आमचं हम्म. काय खाय आमचं खा हे एक टांगी मुर्गी खोटारडी. हे तर रडायला लागले हो गप्पा खा बनवून दिलं एवढं काय सोडू भाऊ का आता काय जाऊ द्या नका रडू बनवलं तर बनवलं याला खायला नाटक अहो कोरडी चपाती खाताय तुम्ही भाजी का हा ते. अहो भाजी खा लेग पीस कुठे गप्प खायचं ते देऊ का काही आता काय चला घ्या ना काय नको आता बस झालं मस्त पोटभर एक टांगी मुर्गी मस्त 4 खाल्लेत मी जेवण आवडलं ना सगळं आवडलं खूप छान साडू आता काय करायचं माहिती का
चल चला भाऊ डायरेक्ट घरी आता. ओ ऐका ना, काय काय मी तुमच्या पाया पडते. पाय बिया काय पडायचं नाही, अजिबात नाही. तुमची शिकवण नाही ना. नाही शिकवण नाही, मग तू मला सांगितलंय का केलं काच केलं तू? पण तुम्हीच म्हणले का नाही? तू सांग. नाही, पण तुम्ही सांगा, तुम्ही म्हणले का नाही मुर्गी खायची? अरे पण मुर्गी खायची मला माहितीये, मग तू मग वांग खाऊ घातलं ना एक टांगी मुर्गी आता तुम्ही म्हणून. कुणाला पण विचारा. ठीक आहे ना, खाल्लं ना आपण, खाल्लं नाही का? खाल्लं ना. मग आम्हाला सोडायचं काय कारण आहे? हे बघ आता सांगतो मी इथं, तू इथंच थांबायचं. नाही तुझ्या बायकोला न्यायचंय का तुला? काय नाही मला नाही तिला इथंच ठेवाय. मग कधी बोलणार तू? तिला कधी खावायला, तिला खावायचं. तुला मी नेणार नाही, तू खोटं मी बोलली. स्वतः येऊन जाईल. कुठे येऊन जाईल? यायचं बियचं नाही. चल नाही मग आम्हाला फोन करतो आता मी. साडू फोन कर. हो, ऐका ना राहिले असते हा, अजिबात नाही. त्या खिशात त्या मोबाईलला गावा नाही म्हटलं. नंबरच सापडला काय? हॅलो मामा, थांब रिंग वाज राहिली. हा हॅलो मामा, कुठे आहेत तुम्ही? पहिले घरी या, लगेच घरी या तुम्ही. हा कवा जावं? इथंच होती काय? इथंच होते काय तुम्ही? नाही नाही, आता आलोय मी. बघा का, हा कामाला गेलो होतो. ऐका आता, आम्ही आलतो हा, कोंबडी खाय. बरोबर. हा हा मग तुमच्याकडे कोंबडे काय नाहीत का? आ, नाहीत का? नाही ना, सांगा ना, नाहीत का? आहे ना, अख्ख्या 5 आहेत. 3 कोंबड्या 2 कोंबडी. मग काय झालं का आपल्याला? काय झालं काय? मला तुमच्या पोरीने आता सांगतो, एक टांगी मुर्गी म्हणून, म्हणजे एक टांगी मुर्गी ती वांग खाऊ घातलंय मला का? माझी बायको आणि साडूची मी बायको इथं ठेवत असतो आम्ही. काय तुमच्या पैसे राहू दे, ते एक टांगी मुर्गी तुमच्या पोरीलाच करा. चल रे साडू. थांबतो इथं, थांब. काय जावय, अय तू ग इकडे या. जावय भाऊ, काय? मी काय म्हणतो तुम्हाला, काय म्हणतो? आता एवढं जाऊ द्या बर का. तुम्हाला आहे ना पुढच्या वर्षाला मी एवढं मोठं कोरडं करतो ना, आणि त्याच्यात ते का 400-500 कोंबड्या डायरेक्ट ठेवतो त्याच्यात. आमच्यासाठी? हा तुमच्यासाठी, दोघांसाठी स्पेशल. बघ बघ तो बाप बघ किती काळजी करतो जावांची. बाबा होतो असा. हा कसं मामा? हो, तुम्ही असते आपण थोडीशी टाकली असती. हा टाकू नंतर, आता पुढच्या कार्यक्रमाला. हो, कशाला? पण मी काय म्हणतो तुम्हाला, तुमचे भाऊ तुमच्या पुढे हात जोडू तुम्ही. हो, घेऊन जा. लगेच घेऊन जाऊ. हा घेऊन जा. तुमचा शब्द दादा. पाळतो. हो. तू नका टेन्शन घेऊ, मी एवढं सोडत असते काय बागड्याला. अरे अरे तसं नको माझ्यासमोर. बघितलं गाऊन जर येते माझ्यावर. बस आहे. मला जर राग आला ना, मी काय करते माहिती ना तुम्हाला? काय नको करू. जावय पुढचं वर्ष. हा येतो मी. हा. हात घरी जाऊन धुईन. तुमच्या घरचं पाणी बी नको मला. चल का काय जेवण केलं आणि पाणी नाही पाहिजे. हात धुवून घे दाजी. घरी जाऊन धुईन. घरी चला पाणी. मागं का सारखा आता? गप तू. मी गप्प बसायचे. चालायचंय ना. चल ना, सोडलं तर निघाल ना मी. आम्ही कुठं धरलंय? चला चला मामा येतो. जावय पडत. अगं, सोड ना आता खाली आम्ही लाग. कुठं धरलंय? मग निघायचं. चला मामा येतो मी. चला, हा, या. चला. येतो मामा. बर. म्हणून सांग. अरे बाई तू मला धरून तुम्हाला धर घरी ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. चला चला म्हणतो मी तिथंच आहे का अजून? तिथंच आहे, एका जागेवर होतो तुम्ही. बरं येतो मी. चला अरे ते कडे ए तू. बाबा, अगं, तू पुढं हो, चल पुढं. नाही तुम्ही पुढं, नवऱ्याच्या पुढे बायकून नसतं जायचं. हा. येतो मामा. हा या. चल तू. अरे कडे. ए, थोडी नाही. मामा येतो मामा. हो. पोचलो फोन करतो. हा. या जावय. अगं चल ना. आता माझ्या यायचं हाताला नाही. काय धरलं ना? कवा तर चालवतोय मी एकटाच. तू यायचं नाही का? यायचंय. चल. जा. दमले का? जमलं नाही आता. पाणी पाणी घरी जाऊन पिऊ, हात बी घरी जाऊन देऊ आपण. चल चल की आता कशाला आता मला. नको रडू. लय दिवसातून भेटले ना म्हणून. अगं, अरे, चलो ना आपण. हाय. आहे का? आहे, आहे. चल, चल. या. राम पावडे. आईला जावया सावता अशी हिरेगाड्या. एक नंबर जावयात आपले नमुने. हा एकच नंबर.